गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळी सकाळी मस्त आवरून झालेलं आहे माझं. कपडे बिपडे सगळे धुवून घेतलेत आणि सगळं आवरून झालेलं आहे. तर जागा आहे ना इथं खूपच कमी आहे मित्रांनो, कारण की हे बंद झाले ना, एवढं मोकळं राहिलं असतं तर मग ऊन बी आलं असतं इकडे, आणि म्हणून मला थोडेसे एक दोन कपडे वरती टाकावे लागतात. आणि जास्त असले का मग वर गच्चीवर टाकून देते मी कपडे. तर थंडी खूप जास्त वाढली म्हणून म्हटलं स्वेटर बिटर पॅक झाली आहे मी, आणि थोड्या वेळात आता बाहेर जाईल, थोडंसं ऊन घेऊन घेईल आणि मग हनीला घ्यायला जाईल. तर माझं सगळं ए टू झेड आवरून झालेलं आहे, इकडं बघू शकता तुम्ही. आणि सकाळचा पसारा पूर्ण साफसूफ करून घेतलेला आहे. दार का बरं बंद आहे माझं, तर दार बंद आहे थंडीमुळे. ही थंडी खूप घालवते मित्रांनो, खरंच ना. बाहेर असं निघू वाटत नाही आहे, म्हणून दरवाजा खिडकी सगळे बंद करून ठेवलेले आहेत. एकदम बाहेर गेला का एकदम थरथर असं व्हायला लागतं ना, त्याच्यामुळे मग बंद करावं दरवाजा झालेलं आहे. आता काय करायचं, काय नाही, जेवण करायचं आरामात, पूर्ण दिवस रिकामीच आहे. तर मित्रांनो बघा, माझे मूग जे गावाहून आणलेले होते ना, ते पूर्ण बघा कसे बारीक बारीक मुंग्या काय म्हणतात यांना नाही माहीत मला, हे पडून गेलेले आहेत. या डब्यात ठेवलेले होते मस्त घासून बिसून, उन्हात 2-3 ऊन दाखवून दिवाळीच्या वेळेस, तरी बघा पूर्ण असे मूग ना असे पोकळ होऊन गेलेत हे. आणि आता काय करावं काही समजत नाही मला नेमकं. तर हे बघा पूर्ण पोकळ होऊन गेलेत. हे बघा किती बारीक बारीक दिसत आहे, खूप सारे पडून गेले. तरी मी उन्हाळ्यात सांगते, दिवाळीच्या वेळेस जेव्हा सगळं आवरलं ना, तेव्हा सगळं डाळी बिडी उन्हात ठेवलं मी, आणि यांना आता 2-3 दिवस ठेवले तरी मुगला. तरी मला तर वाटतं या प्लास्टिकच्या डब्यामध्ये काय प्रॉब्लेम असतो काय माहिती, म्हणजे याच्यात जर काही डाळी दुडी ठेवली ना खराब होऊन जातात. तर स्टीलच्या डब्यातच ठेवणार आहे आता मी. हे बघा किती सारे, बापरे बाप, काही खरं नाही आहे. तर आता थोड्या वेळ उन्हाळ्यात ठेवते मी, थोडं म्हणजे आता ठेवतेच, कारण की हे जे बारीक किडे काय माहिती कपड्यामध्ये जाता का कुठं जाता, पण आता ऊन नाही आहे काही नाही, इथंच ऊन आहे, मग इथंच ठेवते आता. तर आपलं मूग तर असं वाटतंय पूर्णच खराब होऊन गेलेले आहेत, बारीक 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 किडे पडून गेलेत त्याच्यात, मुंग्या का म्हणता काय म्हणता. तर आता हनीचा वेळ झालेला आहे आणि मी हनीला घ्यायला चालले आहे. तर रस्त्यात बघेल मी, तिचे कानातले पण घ्यायचे, कारण की ते सोन्याचे कानातले काढले, आता ते टोचलेलं ते परत अजून हे होऊन जाईल, त्याच्यामुळे मग छोटेसे तिच्यासाठी. तर मित्रांनो बघा, कानातले हनीने एकदम सुंदरसे आणलेले आहेत, छोटे छोटे क्यूट क्यूट तिच्यासारखे, फुलांचे आहे, बटरफ्लायवाले आहेत हे मस्त. आणि हे बघा तिच्यासारखेच क्यूट क्यूट कॅटचं पण आहेत बघा, सुंदरसे. उलटच लावून टाकलं. उलटं लावून टाकलं. कसं उलटं लावून टाकलं? धर घे, व्यवस्थित ठेव. काय चटणी काय आणलंय काय माहिती. पावडा का पावडा? हा मग पावडा म्हणते तू. अरे देवा, जा प्लेट तर काढ आजी. हां काढ, हेच हेच हेच. हां पप्पांचं असंच राहतं ना, जेवण कमी करणार आणि हे जाणार. ठेव, खेळायचं आहे ते.
तर मित्रांनो इथं वाल हे करत होते मी का तोडून ठेवलेत आणि भेंडी. तर मग आता स्वयंपाक करेल. तर बघा काय आणून ठेवले ह्याच्या पप्पाने. तर आता जेवण कमी करणार आणि हेच जास्त खाणार आहे वाटतं मला. आणि ताजी पत्ती काय काय हा मग काही खायलाच आणलेलं आहे, फेकायला आता नसेल आणलेलं ना बेटा. खाय आवर. पप्पांचं बी खूपच डोकं चालतं ग. तर मित्रांनो इथं बघा एक तर इथं मस्त मोबाईल धरून हां, आणि इकडचं अजून बघा माकडावाणी खाऊन राहिले. हेच खायला आवडतं यांना ना गाणी. जेवण तर आवडत नाही आपल्याला. हां असंच असतं आमच्या घरी मित्रांनो, म्हणून मी स्वयंपाक करत नाही. मग हां मग बाहेरचंच खाऊन घ्यायचं ना, कशाला घरी स्वयंपाक करायला लावायचं मला. हां का गाणी. हां मग त्याच्यानेच पोट भरवायचं ना पूर्ण. जेवण कशाला मला मेहनत कशाला करायला लावता. मग असंच खायचं. हां इकडची बी. हां मित्रांनो इथं सुरू झाले माझे स्वयंपाक. मसाले टाकून दिले आहेत मी. तर मी वालमध्ये दही टाकणार आहे. तर बघा बरं कशी बनवते मी. चमच कुठं गेली. संपलेलं नाही वाटतं. आता शेंगा घालून देते थोडीशी आणि वाटून घेईन मस्तपैकी. आणि दही टाकेल. हां तर दही फिरून घेतली मी आणि आता टाकून देते. गरम गरम तर थोडंसं पाणी ॲड करते मी. थोडी रस्स्याचीच बनवणार आहे कारण की आमच्या गावाकडे तसंच बनवतात. तर हिचं काय सुरू आहे काय माहिती. तर मित्रांनो बघा असं झालेलं आहे. शेंगदाणे वाटून टाकून दिले आणि हे मस्त शिजलं का मग तुम्हाला दाखवेल मी किती मस्त होईल आणि टेस्टी पण लागते दही टाकून. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा बनवून बघा तुम्ही एकदा. आता मी झाकून देते शिजायला. तर मित्रांनो बघा किती छान झालेली भाजी. बघा एकदम टेस्टी. दही टाकलेली आहे ना त्याला चव बी होऊन जाते.
आणि इकडं चालू आहे माझ्या पोळ्या. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, किती छान लागते बरं. बघूया तुम्हाला आवडते का नाही, कारण की आम्हाला तर खूपच आवडते.